तर मला वाटतं विरोधकांनी आता फार जास्त त्याच्यामध्ये न ताणता हा विषय सरकार मार्गी लावते ते विश्वास ठेवला पाहिजे. पण नुसतं गदारोळ करून सभागृह न चालवता असं करणं उचित नाहीये असं माझं मत आहे. मित्रांनो नमस्कार. संसदेच्या अधिवेशनाचा पहिला आठवडा कुठलंही कामकाज न करता हा पूर्ण वाया गेलेला आहे आणि नीट पेपर फुटी संदर्भामध्ये या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये झालेलं आंदोलन, विद्यार्थ्यांनी केलेलं त्यातून उपोषण आणि त्यातून उद्भवलेले प्रश्न अशा अनेक गुंतागुंतीच्या सगळ्या विषयातून हा पहिला आठवडा विरोधकांनी कुठली चर्चा यावर न करता हा असाच वाया घातलेला आहे. कदाचित संसदेमध्ये जर चर्चा झाली असती तर हा विषय अगोदरच संपवता आला असता, परंतु विरोधकांनी चर्चेची तयारी न दर्शवता राजकारण करण्याच्या पलीकडे या आठवड्यात काहीच केलेलं नाही. उलट पंतप्रधान मोदी साहेबांनी या विषयाचं गांभीर्य याच्या अगोदर लक्ष त्यामध्ये दिलेलं आहे. सीबीआयला हा पूर्ण प्रकरण चौकशी करण्यास त्यांनी काम दिलेलं आहे. सीबीआयने सुद्धा जवळपास 13-14 लोकांना अरेस्ट करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि कोर्टात हा प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचा निर्णय सुद्धा पंतप्रधानांनी जाहीर केलेला आहे. त्यातून याच्यामध्ये तातडीने निकाल लागेल आणि कठोर कारवाई सुद्धा याच्यामध्ये अपेक्षित आहे. विरोधकांनी सुद्धा संसदेमध्ये सरकारने सांगितल्याप्रमाणे चर्चा करायला तयार आहोत. चर्चेला त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून सरकार आपली भूमिका ही निश्चित स्पष्ट होणार आहे. सरकारची भूमिका आहेच स्पष्ट, पण त्यात ज्या काही कायदेशीर त्रुटी असतील तर सिस्टममध्ये सुधार असतील ते सुद्धा आपण नक्की करता येतील. तर मला वाटतं की सिस्टम इम्प्रूव्हमेंटची गरज होती आणि ती आहे. सरकार करत आहे, कारवाई झालेली आहे. चर्चेच्या माध्यमातून आपली भूमिका सरकारने मांडेल, त्या विरोधकांनी मांडावी, सरकार सुद्धा आपली भूमिका स्पष्ट करेल.